हॅलो पशा. हां 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 ऐक 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 हां थोड्या वेळाने घरी ये. हां हो बायको निघते आता. हो अरे ती भूतानला चालली आहे बोललो ना मी. हां 15 दिवस कोण नाही आता पार्टी करू ना आपल्या घरी. हां हां अरे उद्या आपल्या लोणावळ्याला जायचंय, परवा अलिबागला जायचंय आणि धमाल रे. 15 दिवस नुसती धमाल आहे. दुपारी बिअरपासून सुरुवात करायची. ओके हां चल चल चल. हां आणि बनेला सांग तो स्टॉक घेऊन येणार आहे. बरं काय झालं? पाठांतर नाहीये का? काय झालं? काय काय रडतेस? गावचे काका गेले? मग नाही गेले म्हणून रडतेस? अरे काय झालंय? काय मग रडायला काय झालंय? समीर काय झालं? मग तुला एकट्याला सोडून नाही जायचंय रे. काय तू इथं असा एकटा राहणार आणि मी तिकडे एकटी भूतांना जाऊन मज्जा करणार. कशी करणार? मज्जा करणार. माझं काय हक्क आहे तुला इथं एकटीला सोडून तिकडे जायचं? सांग ना. मला नाही आवडत आहे. जाऊ दे. त्यापेक्षा ना मी जातच नाही. जाऊ दे. अगं नको. अगं काय चाललंय तुझं? नाही याला हात नको लावू. नाही नाही माझा इकडे नाही नाही. तू का असं करतेस? अगं आयुष्यात पहिल्यांदा बाहेर जातेस. या चौगुले घराण्यासाठी किती कलेस तू. आज पहिल्यांदा लेडीज स्पेशल टूर वर जातेस तू एकटी मजा करायला. नाही जा मला सोडून. हे नाही महत्वाचं आहे. माझी नको काळजी करू. तू जा सोड तू. अगं भूतानला चालली आहेस बाळा. भूतानला किती सुंदर आहे तिकडे माहितीये का? काय निसर्गरम्य स्थळ आहे ते. सुंदर सुंदर हिरवीगार झाडी आहेत, उंच उंच टेकड्या आहेत. तिकडे असं टेकडीवर जायचं, पॅराग्लायडिंगचं असं ते हे बांधायचं पॅराग्लायडिंगचं आणि झोकून जायचं दरी स्वतःला. अरे पण मला नाही आवडत पॅराग्लायडिंग. मग ते राहू दे. असंच झोकून दे ना तू. मुद्दा काय तू तू एन्जॉय कर तिकडे जाऊन. माझा नको विचार करू. तिकडे असे उंच उंच डोंगर असतात. मला खूप भीती वाटते तिकडे. एवढे नसतात उंच डोंगर. अगं ते दिसायला असतात. तू चढायला गेलीस कर. अरे पोचले असं असतं ते. अरे असं कसं समीर? काही बोलतोय तू? आपण इंटरनेटवर बघितले नाहीत का भूतांचे फोटो? केवढे उंच उंच डोंगर आणि टेकड्यात तिकडे. तू नको टेन्शन घेऊ. मी आहे आता. आता नाही टेन्शन घ्यायचंय. बघ डोळे पुस. हा आता बघ चांगल्या गोष्टीसाठी जातेस ना तू. हा नाही हो नीट म्हणून बघू. इथे हस माझ्याकडे बघून हस. ठीक आहे हरकत नाहीये. तू नीट कर. हरकत नाही. काही टेन्शन घ्यायचं नाही. हा आता जायचं आपल्याला. भूतानला जायचंय. हा तू हे घेतलंस का? एअर तिकीट घेतलंस का तुझं? घेतलं. चल जा आता. जा ठीक आहे जाते मी. हा चल ये. मी मदत करतो ना तुला. चल ना लवकर जा. ये जा दे ना. समीर माझा पायच निघत नाही रे घरात. कापून टाकते दोर संसाराचे. उड स्वच्छंदी अवकाशात. अगं इथे ये. अगं त्या बायकांबरोबर तू जाणार आहेस. नवीन नवीन बायका आहेत. नवीन नवीन ओळखी होतील. सुंदर सुंदर बायकांचे नंबर आण माझ्यासाठी तू. म्हणजे आपण ग्रुप करू ना. व्हॉट्सअपचा ग्रुप करू. आपण छान गप्पा मारू. रियुनियन होईल त्याच्यानंतर. मजा येईल की नाही? चल आणि हे बघ मी तुला प्रॉमिस करतो. तू आत्ता जा. मी तुला नेणार. 3 महिन्यानंतर आपण कुठेही जाऊ. प्रॉमिस माझं. ओके चालेल. ओके ठीक आहे. यस चल आता जा. हे आयडिया काय? अरे मग आपण दोघं जाऊयात ना 2-3 महिन्यानंतर भूतानला. मी जातच नाही आता. नाही आता तुला जावं लागेल. नाही जास्तीत जास्त काय होईल? आपल्या तिकिटाचे पैसे वाया जातील ना. अरे जाऊ दे ना. नाहीतरी आपलं ते स्वस्तातच मिळालं होतं. जाऊ दे. आणि हॉटेल बुकिंगचा प्रश्न आहे ना. तो टुरिस्ट वाला करेल ना ऍडजस्ट काहीतरी. मी फोन करते. नाही फोन नकोच करू. फोन का करतेस तू? नाही तू असं नको करू. तू तर भूतानला आता एकटीलाच जावं लागेल. अरे का पण? जाऊयात ना आपण दोघं. अगं नाही तसं नाही अलाउड. का पण? नवरा बायको एकत्र गेले तर पकडतात. काहीतरी बोलू नका. माझी एक मैत्रीण गेली होती हनीमूनला भूतानलाच. अरे तो पहिला हनीमून म्हणून ट्रायल बॉल सोडतात. नंतर मॅच सुरू झाली की मग नाही होत. अलाउड नाही करत माझं. आई काहीतरी काय बोलतोय समीर तू? म्हणजे नवरा बायकोनी म्हणून जायचंच नाही का भूतानला? त्यात तर मजा आहे. तसंच तर आहे ना. म्हणजे तसे नियम आहेत म्हटलं. भूतानचे नियमच तसे आहेत ना. अरे काय असं कसं? आणि सपोज तिकडे गेल्यावर बायकोला नवऱ्याची आठवण झाली तर काय करायचं? टेलिफोन भूतान असतात. टेलिफोन भूत असतात. तिकडे जाऊन फोन करायचा. इतकं सोपं आहे ते. तू नको टेन्शन घेऊ. मला एक सांग. तू एकटी भूतानला चालली आहेस म्हणून खास डिस्काउंट मिळालंय की नाही?
कसं काय? ज्यांचे चेहरे भूतांसारखे असतात ना डिस्काउंट आहे. समीर काय रे तू माझी सारखी चेष्टा करतो. अगं मस्करी केली मी. गप्प बस. मस्करी केली. आता हस बघू, मस्त हस बघू. आई शपथ काय हे तुझं म्हणजे ना कमाल आहे तुझं हसणं. नको नाही हसण्यासाठी थांबू नको. जा जा खरंच जा. हा नीट जा. हा टेन्शन घेऊ नको. हा एकदम फ्री मज्जा कर. चल चल हा चल जाऊ दे तिकडे. जाऊ दे चल हा घे उचलून. हा जा जा जाऊ दे. समीर पण तू राहशील ना नीट? तुम्ही राहणार ना मी सांगितलं. काळजी घ्या स्वतः. हो घेणार मी काळजी. आणि बघ घरातून बाहेर जाताना दिवे लाईट सगळं म्हणजे सगळं बंद करून जायचं. नळ बंद करून जायचा. ऑब्विसली करणार ना मी. मग चल निघ आता. ये हे घे 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 चल ये. चला मस्त. क्या है क्या है? कुरिअर दो ना फिर. कुरिअर आहे दो ना. पण ते समीर चौगुले यांच्या हातातच द्यायचंय मला कुरिअर. मी त्यांचीच बायको द्या इकडे. तुम्ही त्यांच्या बायको आहात? हा. मग तर मुळी तुम्हाला देणार नाही मी. अरे मला त्यांच्या हातातच द्यायचंय कुरिअर. हे घ्या. काय झालं ते कुरिअर आपलं ठरलं होतं ना. हा निघ मी काय म्हणतो सही घ्यायला कधी येऊ? सही घ्यायला ये 15 मिनिटांनी आहे. अरे 15 मिनिटांनी कशाला? आता पार्सल घेताना घेऊन देऊन टाक ना सही त्याला. माझ्याकडे बराच वेळ आहे. 15 मिनिटांनी मी येतो. वहिनी हॅपी जर्नी. भूतान मस्त एन्जॉय करा. एक मिनिट या कुरिअरवाला काय म्हणते मी भूतानला चालले म्हणून? अगं ते काय सध्याचं हॉट डेस्टिनेशन आहे ना ते. आणि बॅग सुद्धा भरलेली दिसली म्हणून त्यांनी अंदाज बांधला. कळलं का? तसा प्रॉब्लेम नाही. एक मिनिट ते पार्सल कसलं आहे? काय त्याच्यामध्ये? आता आवाज आला बाटल्यांचा. काय ते? बाटल्यांचा आवाज? कसल्या बाटल्या त्या? बाटल्यांचा आवाज नाही तर मी काढला. हा बघ आवाज येतो मला बाटल्यांचा. दाखव ना मला. काय ते? हे ते काढा आहे. काढा कसला काढा? मला आमला तुपाचा आहे. काय होतं समीर तुला? मी जाऊ नको का? मी आमलत पित्ताचा मला थोडासा त्रास होतो. बाकी काही नाही. आय ओके तसा प्रॉब्लेम नाहीये काही. मला पण कालपासून पित्ताचा त्रास होतो. मला तर एक बाटली मी घेऊन जाते. दे ना. जेंट्स आहे काढा तो. फक्त जेंट्स लोकांना आणलं तूप होतं त्यांच्यासाठी तो आहे काढा. त्यामुळे तू जातो त्याच्यात. नाही तू निघ ना. मी सांगतो ना. चल निघ. ओके कमॉन निघ चल. हा चल. हा समीर बरं झालं आठवलंय बघ. काय ऐक माझं नीट. रात्री झोपताना दूध फ्रीज मध्ये ठेवत जा. विसरू नको अजिबात. नाही. आणि घराच्या 2 चाव्यात. एक तुझ्याकडे आणि दुसरी दामले काकूंकडे. याचा अर्थ तुझ्याकडची चावी हरवायची असं होत नाही. ती नीट जपून ठेव. नक्कीच. समीर तू पण जेवायचं काय करणार? जेवण काहीतरी तर टेन्शन नको. निघ तुम्ही. अरे काहीतरी कसं? किती वाजलेत? 5 मिनिटं आहेत मला अजून. मी काम करू का? मी पटकन कढी खिचडी करते. अरे नको तुझी. तू बाहेर जा. मला कढी लावायची आहे. ते महत्वाचं आहे आता. अरे पण तू जेवणार काय? पण मग तुझा आंबाडा शिजवून खाईन मी. तुला काय करायचं आहे? काहीतरी मी खाईन ना. तुला कळत नाही. जा ना तो. निघ. काय तू किती चिडतोय समीर? मोरेंचं घर हेच का? नाही हे चौगुल्यांचं घर. चौगुले शनिवार पेठ पुणे. नाही विरार वेस्ट. थोडासा ऍड्रेस चुकला माझा. सॉरी. काय माणूस आहे थोडासा. अरे एखादा माणूस एवढा पत्ता कसा काय चुकू शकतो? पुणे कुठे? विरार कुठे? काय संबंध? समीर आती होते आता. तू मला का विचारतेस? मी चुकलोय का? जो चुकलाय त्याला प्रश्न विचार ना. तू नको टेन्शन घेऊस. चल निघ तू. झाला आता. वेळ खूप झाली. चल जा. हे घे चल. हा जा. हा हो चौगुले कुरिअरवाला सही घ्यायला कधी येऊ? तू जा ना लवकर. पुढे जा ना तिकडे. अरे जा. निघ. चल. समीर मला नाही जावं असं वाटत रे.
जाणं काय माशे अगं चांगलंय ग भूतान तिकडे हिरवेगार डोंगर आहेत समीर, जा ना तू. चिडू नको तू जाते. अहो काय तुम्ही इथं काय करताय? काय विचारे हा? चौगुले सीलेन बुलढाणा. काय तुम्ही विरार आहे काय एक माणसं सरकार का असतात. पत्ता चुकते मला शी. कळत नाही ते. ये बने लवकर ये ए पशा पशा लवकर ये गेली, बायको गेली. चल 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 अजिबात वेळ करायचा नाही बस रे खाली बस रे. चला मी आता कसा उघडतो बघ. बात आहे यार. आता मी बघ कसा उघडतो हा बघ. एक कुठला आहे ना कुठला ब्रँड. MHJ 24 तास इम्पॅक्ट फुल ऑन. जावई बापू सासूबाई तुम्ही अहो भक्ती गेले ना भूतानला म्हणून मग मी विचार केला जावई बापूंच्या पोटाचे हाल होतील आपण जावं गुरगुट्या भात करून त्याच्या साजूक तूप मेतकूट असं करून जावई बापूंना खायला अगं, घालावं. खड्ड्यात घाल तुझा गुरगुट्या भात. अहो तुमच्याच नरड्यात घालायचा आहे अरे, मोठा ढेकळा मारेल तुला, सांगू